लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. भावना तिच्या खोलीमध्ये असते तेव्हाच ती सिद्धिराजला म्हणते, काय हो सिद्धिराज, असं का वागताय तुम्ही? तुम्ही असं नका वागू. तुम्ही माझी कामं नका करत जाऊ. हे सगळं तुम्ही करता, पण तुमच्या घरच्यांना राग येतो, घरची लोक चिडतात. तेव्हा सिद्धिराज म्हणतो, असू द्यात ना, त्यात काय फरक पडतो? तुम्ही या घरामध्ये या खोलीमध्ये केलेला पसारा आवरताच ना माझा, मग मी केलं म्हणून काय फरक पडला? हे जर आजीनेच पाहिलं असतं तर तिला तुमचा अभिमान वाटला असता की तुम्ही माझी कामं करताय, आणि म्हणू देत मला जर जोरू का गुलाम म्हटलं तरीसुद्धा चालेल, असं सिद्धिराज भावनाला म्हणतो. इकडे दुसऱ्या बाजूला आता मंगलने खूपच गोंधळ इथे घालून ठेवलेला असतो, फक्त आणि फक्त इथे पैसे मिळवण्यासाठी. मंगल धावतच आणि रडतच येते आणि म्हणत असते, आई आई मला वाचव ग, आई मला वाचव ग, माझ्या घरी 5 लाख रुपयांची चोरी झालेली आहे. असं ओरडतच ती इथे श्रीनिवासांच्या घरी आलेली असते. आणि 5 लाख रुपयाची चोरी झाली, ते सुद्धा तुझ्या घरी, हे कसं शक्य आहे? असंच सर्वजण म्हणत असतात. आणि मंगलच्या तोंडून 5 लाख रुपयांची चोरी झाली ही गोष्ट ऐकता क्षणी सगळ्यांना खूप मोठा धक्का इथे बसतो. तू बघ ना, माझ्या मोबाईलवरती अननोन नंबरवरून फोन आलाय आणि ते चोरी केल्याचे 5 लाख रुपये आहे त्याचे फोटो पाठवलेले आहेत. तेवढाच लक्ष्मी आता श्रीनिवासांना आतमध्ये घेऊन जाते आणि म्हणत असते, खरं सांगू का, आतापर्यंत जर मला मंगलच्या बोलण्यावर विश्वास नव्हता, पण मनोहररावांनी फोन करून सांगितले म्हटल्यावर विश्वास ठेवायला हवा. आपल्याकडे एवढे पैसे आहेत आणि आपण मुलांच्या मदतीला येत नाही तर मग त्या पैशाचा काय उपयोग? पण इकडे संतोषला मात्र मंगलवर संशय असतो. खरं पाहायला गेलं तर संतोष हा ड्रामा सगळा काही पाहत असतो. आणि तेव्हाच श्रीनिवास म्हणत असतात, पण जर आता मंगल ह्या सगळ्या गोष्टी खोटं बोलत असेल तर? श्रीनिवास म्हणत असतात, मंगल जे झालं ते खूप वाईट झालं, ठीक आहे, मी पैसे देतो आणि मनोहररावांच्या मित्राचे पैसे ते त्यांना परत दे. आणि त्यासोबतच आता लक्ष्मी म्हणते, हे बघ मंगल, एवढे पैसे असे घरात ठेवू नये ग. तेव्हाच आता मंगल खूप जास्त आनंदात आणि खुशीत असते, पण संतोषला हे पाहत नाही. खरं तर मला पैसे मिळाले नाही आणि हिला पैसे कसे काय मिळतात असाच तो विचार करतो. आणि तेव्हाच आता तो आतमध्ये जातो आणि हातामध्ये एक बॅग घेऊन तो बाहेर येतो. आणि तेव्हाच तो म्हणत असतो, थांब मंगल. आणि तेव्हा सगळेजण त्याच्याकडे पाहतात. सगळ्यांनी त्याच्याकडे नजरा फिरवल्यावर आता काय आहे असं म्हणूनच तो आता संतोष मंगलला अगदीच खुशी हसू दाखवत असतो. तर इकडे दुसऱ्या बाजूला जानू मस्त जयंतच्या केसाची मालिश करत असते. मस्त त्याला छान वाटावं म्हणून तेल लावून देण्याचा प्रयत्न करते, पण तिने आता आश्रमामधील विषय काढलेला असतो. ती म्हणत असते, सांग ना, आश्रमामध्ये असं काय झालं होतं? जयंत सांग ना प्लीज, तू आठव ना आणखी, वेंकीदादाला त्यावेळेस त्या खड्ड्यामध्ये कोणी ढकललं होतं? आणि तेव्हाच जयंतला तो भूतकाळ इथे आठवलेला असतो आणि लगेचच तो चिडतो आणि पुन्हा म्हणत असतो, यापुढे या गोष्टीबद्दल माझ्याशी काहीच बोलायचं नाही आहेस, पुन्हा कधीही तू तू ह्या सगळ्या गोष्टी मला इथे विचारणार नाही आहेस, समजलं? आणि जर तुला मला चांगलं व्हावंसं वाटत असेल, माझ्यामध्ये सुधारणा, माझ्यामध्ये बदल व्हावेसे वाटत असतील तर इथून पुढे तू तो विषय काढणार नाही आहेस प्लीज, असं इथे तो बोलत असतो. आणि तेव्हाच जानू म्हणत असते, ठीक आहे, तुला जर वाईट वाटत असेल तर मी काहीच बोलणार नाही. इकडे आता संतोषचे कारनामे सुरू झालेले असतात. लक्ष्मी संतोषला म्हणते, अरे हे पण काय आहे? अगं काय काय, हेच ते 5 लाख रुपये जी ही इकडे घेऊन आलेली आहे. काय म्हणजे? अगं चोरी झालीच नाहीये, अगं हिनेच चोरी केलेली आहे, असं म्हणता क्षणी सगळ्यांचे डोळे पांढरे पडलेले असतात. तेव्हा श्रीनिवास म्हणतात, काय आहे हे मंगल, घरच्या घरीच चोरी करतेस आणि आईवडिलांना फसवायला निघालेली आहेस? इकडे मंगलला तर जे अश्रू डोळ्यावर होते, जे डोळ्यात होते, गालावर उघळलेले होते, त्या गालावरती आता घाम पसरलेला असतो. तेव्हाच लक्ष्मी म्हणते, पण हे सगळं तुला कसं माहिती रे? आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मनोहरराव कसे सामील झाले? तेव्हा संतोष म्हणतो, अगं मनोहरराव कसे सामील झाले? त्यांना तर काहीच माहिती नाही आहे, उलट त्यांच्या मित्राचे पैसे ही इकडच्या इकडेच घेऊन आलेली आहे ना, असं तो इथे सांगतो. तेव्हा लक्ष्मी तिच्यावर खूप रागवते, खूप चिडते. ती म्हणत असते, अगं मंगल, काय चाललेलं आहे हा? आणि त्यासोबतच आईवडिलांशी असं वागतेस? अगं कुठल्या खालच्या थराला चाललाय तुम्ही पैसे मिळवण्यासाठी? आणि आम्ही आपलं लगेचच तुमच्या बोलण्यात येतो आणि तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला पैसे द्यायचे हा विचार करतो. तेव्हाच इथे लक्ष्मी संतोषला म्हणते, पण तुला हे सगळं कसं माहिती आहे? तेव्हाच तो म्हणतो, अगं मी पहाटे उठलो होतो आणि मी जेव्हा पहाटे उठलो तेव्हा ही इथे आली होती आणि तेव्हाच मी तिला विचारलं सुद्धा, एवढ्या रात्री तू इथे काय करतेस म्हणून.
विचारलं, "एवढ्या रात्री तू काय करतेस? मॉर्निंग वॉकला गेली होतीस का?" तेव्हा ती मला उडवाउडवीची उत्तरं दिले आणि मला विचारलं, "तू इथे काय करतोयस?" तेव्हा मी तिला म्हटलं, "हे माझं घर आहे." तेव्हा ती म्हटली, "हे माझ्या आई-बाबांचं घर आहे." आणि मला आता शंका आली. तेव्हा तिच्या हातामध्ये हीच बॅग होती. आत्ता मी जाऊन बघितलं तर त्यामध्ये हे पैसे होते. तेव्हाच लक्ष्मी तिच्याकडे रागाने पाहत असते. इकडे आता जानूने मातृछाया आश्रमामध्ये कॉल केलेला असतो आणि तिथे फोन केल्याच्यानंतर ती अर्जुनबद्दल चौकशी करत असते. तेवढ्यातच जयंत येतो आणि तिच्या हातातला फोन घेतो आणि तो कट करतो आणि म्हणत असतो, "यापुढे तुला हे असलं काही करायचं असेल तर गाठ माझ्याशी आहे." आणि त्यासोबतच आता जानू तिथून निघून जाते. ती निघून गेल्यावर जयंत लगेचच आता मातृछाया आश्रमामध्ये फोन करत असतो आणि मातृछाया आश्रमामध्ये फोन केल्याच्यानंतर तो तिथले असलेले जे सेक्रेटरी किंवा मॅनेजर आहेत त्यांना डिटेलमध्ये माहिती सांगतो. तो म्हणतो, "जर इथून पुढे माझ्याबद्दल चौकशी करण्यासाठी कोणीही तुम्हाला फोन केला तर कोणाला काहीही माहिती द्यायची नाही. एक अक्षरसुद्धा तुमच्या आश्रमामधून लीक होऊ द्यायचं नाही." असंच आता इथे जयंतने फोन करून सांगितलेलं असतं. तर इकडे दुसऱ्या बाजूला आपला सिद्धिराज हातावरती साड्या घेऊनच हॉलमधून निघालेला असतो आणि त्या साड्या असतात भावनाच्या. तेवढ्यातच आजी तिथे येतात आणि म्हणत असतात, "काय चाललेलं आहे हे? तू काय बायकोची कामं करायला लागलेल्यास आहेस की काय?" तेव्हाच आता सिद्धिराज म्हणत असतो, "मी आता ना काय ठरवायचं, काय बनायचं ठरवलं आहे माहिती आहे? हौस हजबंड." तेव्हाच आता बघ, तुझ्या शब्दात सांगायचं गेलं तर बायकोचा कैवारी. त्याचसोबत आणखी एक गोष्ट सांगू का? तुझ्या शब्दामध्ये जोरू का गुलाम. मी हे सगळं काही बनायचं ठरवलेलं आहे. आता मला सांग, जर इथे बाबांनी जर मला पार्टी ऑफिसमधून काढून टाकलेलं आहे, तर मग मी काय करणार? घरात राहून घरची कामं तर करावीच लागणार ना मला. आणि म्हणूनच मी इथे जोरू का गुलाम आणि हौस हजबंड व्हायचं ठरवलेलं आहे. तेव्हाच आजी ओरडत असतात, "अरे ए कारट्या, वेड लागला आहे की काय तुला? अगं ये बाई, ही अवलक्षणा, काय चाललेलं आहे? नवऱ्याकडून असली कामं करून घ्यायची तुझी हिंमत तरी कशी होते? आणि काय ग ए रेणुका आणि संपत, तुम्ही कुठल्या मुहूर्तावर असा कार्टा जन्माला घातला होता?" आता लगेचच भावना सिद्धिराजकडे जाते आणि सिद्धिराजला म्हणत असते, "सिद्धिराज प्लीज हे असं काही करू नका ना, प्लीज त्या साड्या द्या इकडे. आणि तुम्ही असं वागल्यामुळे तुमच्या घरच्यांना त्रास होतोय, ही गोष्ट तुम्हाला समजत नाहीये का?" पण तेव्हा सिद्धिराज भावनाला म्हणतो, "तुम्ही थांबा हो भावना मॅडम, काही होत नाही, तुम्ही थांबा तर जरा. हे बघा, तुम्ही मला हे सगळं करायला सांगितलंय का? नाही ना. मग हे माझं मी करत आहे ना, मग ह्या लोकांना हे समजू द्यात ना." एक गोष्ट सांगू का आता? तुम्ही जर डिग्री 1चा अपमान केला तर मी अजून भावना मॅडमची सेवा करणार. तुम्ही जर डिग्री 2चा अपमान केला तर मी त्याहीपेक्षा भावना मॅडमची सेवा वाढवणार. तुम्ही अपमान करत राहा, मी सेवा करत राहील. तुम्ही छळ वाढवा, मी प्रेम वाढवतो. तुम्ही टोमणं वाढवा, मी सेवा वाढवतो. असं सिद्धिराज इथे बोलत असतो. आता भावना मॅडमवर किती आणि कसा जीव ओवाळून टाकायचा आहे हे फक्त आणि फक्त इथे तुमच्या हातामध्ये आहे, असंच तो आजी आणि इतर लोकांना म्हणत असतो. असं म्हणूनच आता तो म्हणत असतो, "काय हो भावना मॅडम, चला चला चला, आपल्याला आता बाकीची सुद्धा खूप कामं आहेत. ह्यांच्या नादी नको लागायला. आणि तसंही मला आता जोरू का गुलामच व्हायचं आहे." इकडे भावनाला तर राग आलेला असतो. ती सिद्धिराजला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते, पण सिद्धिराज मात्र तिचं काहीच ऐकत नाही आणि तो तिथून साड्या घेऊनच निघून जात असतो. भावनाने त्याच्याकडून साड्या घेण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण त्याने काही केल्या साड्या इथे दिलेल्या नसतात. आता दोघे सुद्धा आतमध्ये निघून जातात. दोघे आत निघून गेल्याच्या नंतर आजी म्हणत असतात की, "हा ऋतू चाललंय ना तुमचं प्रेम, पण बघाच आता तुमच्या प्रेमाची कशी राख रांगोळी करते मी ते." इकडे मात्र लक्ष्मीने हरीश आणि मंगलला चांगलंच फैलावर घेतलेलं असतं. "अरे पैशासाठी दहादांत खोटं बोलाल, सगळे काही इथे तुम्ही लाजा गुंडाळलेल्या आहेत. आणि काय रे हरीश, बायकोचे दागिने विकले होतेस तेव्हा असं वाटलं होतं की आता नाही तू सुधारला असशील, पण नाही, तुला तर खोटं बोलायचंच आहे. काय गे मंगल, तू तर हद्दच पार केलीस ना. स्वतःच्याच घरामध्ये नवऱ्याचे पैसे चोरलेस आणि काय तर म्हणे आमच्याकडून पैसे घेण्यासाठी. अगं काय हे मंगल, प्लीज ग माफ कर ना. सॉरी, अजिबात नाही, कसलंच माफ करणार नाहीये. तेव्हाच हरीश म्हणत असतो, "आई प्लीज ग, हे बघ माझं सगळं खोटं नाहीये. मी बँकेकडून कर्ज घेतलं होतं आणि ते कर्ज फेडण्यासाठी मला पैशाची गरज आहे. मी खरंच नाही ग खोटं बोललेलो आहे. प्लीज आई मला माफ कर ना." त्यावर लक्ष्मी म्हणत असते, "नाही, एकही अक्षर मला तुमचं ऐकून घ्यायचं नाहीये. तुम्ही दहादांत खोटं बोललेला आहात. आई वडिलांकडून फक्त आणि फक्त पैसे हडप करण्यासाठी, त्यांच्याकडून पैसे मिळवण्यासाठी तुम्ही एवढ्या खालच्या थराला गेलेला आहात आणि तुम्ही आम्हाला कसंही फसवाल आणि ही गोष्ट आम्हाला समजणार नाही असं तुम्हाला वाटलं का? वाटूच कसं शकतं? आणि तुमचं हे जे काही खोटं आहे ते उघड पडणार नाही का? याचा तुम्ही विचार तरी कसा केला?" असंच लक्ष्मी इथे बोलत असते.
मात्र शांत बसून चालणार नाही. यांना शिक्षासुद्धा अगदी तशीच द्यावी लागणार आहे. तेव्हाच आता दोघेसुद्धा गयावया करत असतात. पण आता लक्ष्मी म्हणत असते, नाही, अजिबातच तुमची दया माया करता येणार नाही. आतापासून लगेचच तुम्हाला शिक्षा ही मी देणारच आहे. असं म्हणूनच आता दोघांना सुद्धा बाहेर असलेल्या अंगणामध्ये लक्ष्मी घेऊन जात असते. इथे दोघेसुद्धा हात जोडून म्हणत असतात, आई प्लीज, आमचं चुकलंय, आम्हाला माफ कर ना. पण लक्ष्मी मात्र त्यांच्यावर दया दाखवत नसते आणि त्यांच्यावर दया न दाखवताच ती म्हणत असते, लगेचच तुम्ही दोघांच्या आपापल्या पायाचे अंगठे पकडायचे आहेत. तेव्हाच दोघेजण नको म्हणत असतात. पण लक्ष्मी मात्र ऐकत नाही आणि म्हणत असते, आत्ताच्या आत्ता अंगठे धरायचे आहेत आणि हीच तुमची शिक्षा आहे. असं म्हणूनच दोघांना शिक्षा तर दिलेली असते. तर आता इकडे आजींना भावना आणि सिद्धिराजचा खूप राग आलेला असतो. खरं पाहायला गेलं तर त्यांच्या मनामध्ये इथे सिद्धिराज नाही तर भावना जास्त टोचत असते. तेव्हा आजी म्हणत असतात, आत्ताच्या आत्ता हे सगळं काही तुला उचलायचं आहे. पण म्हणतात, जा सुनबाई, हा सगळा काही जो संसार इथे थाटलेला आहे ना आपल्या नाकावर टिचून, ते सगळं काही तुला उद्ध्वस्त करायचंय, सगळं काही मोडून टाकायचंय, जा. असं म्हणूनच ती तिथे जाऊन बसते. पण तिला अजिबातच हे सगळं काही उचलावं असं वाटत नसतं. हा संसार कसा मी मोडू? याच चुलीवरती माझा मुलगा अन्न शिजवून खातो आणि मी माझ्या हाताने माझ्या मुलाचा संसार कसा उद्ध्वस्त करू आणि कसा मोडू? पण आजी मात्र ऐकत नाही. त्या म्हणत असतात, नाही, अजिबातच नाही. त्यासाठी तिला कळू देत आणि आपल्यापर्यंत नाक घासत येऊ देत. ती अवलक्षण आहे आणि तिने आपल्या दारामध्ये हा संसार मांडलाय, आपल्या पोराला आपल्याबद्दल भडकवलेला आहे. आत्ताच्या आत्ता हे सगळं काही तू उचलायचं आहेस. असं म्हटल्याच्या नंतरच तिच्याकडे दुसरा कुठलाच पर्याय शिल्लक राहत नसतो. कारण आजीचा शब्द हा आत्तापर्यंत तरी घरामध्ये शेवटचा शब्द असतो आणि ती आता सगळं इथे सिंचनाच्या मदतीने सगळं काही उचलण्याचा ती इथे प्रयत्न सुद्धा करत असते. आणि जे काही लाकडं त्याचबरोबर काड्या आहेत चूल पेटवण्यासाठी, ते सगळं काही ती सिंचनाला उचलायला लावत असते. आता तिघींनी मिळून तर हा सगळा काही जो पसारा आहे तो इथे आवरलेला असतो आणि सगळा पसारला आवरल्याच्या नंतर आता मात्र आजी अगदीच कमरेवर हात देऊनच तिथे उभे असतात. कारण त्यांना आता जे पाहायचे होतं ते त्यांनी इथे करून घेतलेलं असतं. टाकतो संसार मोडून, निखारा आहे तो निखारा आहे बघ सुनबाई, आता तोच ठरव, चूल मोडायची आहे का आता आपलं राहतं घर मोडायचं आहे. त्यामुळे तिच्याकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहत नाही आणि शेवटी ती स्वतःच्या हातानेच मुलाचा आणि सुनेचा संसार उद्ध्वस्त करते, मोडून टाकत असते. ना आजीच्या सांगण्यावरून ह्या तिघींनी सगळा काही पसारा आणि सगळं काही उद्ध्वस्त केलेलं असतं आणि त्यामुळे आता इथे सुनबाई खूपच नाराज असते. तेव्हाच आजी म्हणत असतात, हे बघ, असं डोळ्यामध्ये पाणी आणायचं नाहीये, चल आता आत्ताच्या आत्ता इथून घरामध्ये चल, हे सगळं उद्ध्वस्त झालेलंच आहे ना. त्याचबरोबर इथे हा सगळा काही पसारा मुद्दामून इथे विखुरलेला असतो. मसाला डब्बा तर इथे पूर्णतः पाडलेला असतो. आता आजी त्या तिघींना सुद्धा घरामध्ये घेऊन गेलेली असते. आजी घरामध्ये त्या तिघींना घेऊन जाते. पण तेवढ्यातच भावना आणि सिद्धिराज बाहेर आलेले असतात आणि भावना आणि सिद्धिराज बाहेर आल्याच्या नंतर पाहतात तर काय, सिद्धिराजला खूप टेन्शन आलेलं असतं. तो म्हणत असतो, का का असं माझ्या घरचे असं वागत आहेत? का त्यांना आपल्याला काहीच करू द्यायचं नाही का? बाहेर चूल मांडली ती सुद्धा मोडली आणि त्याला सगळं काही आठवत असतं. भावनाने कशा पद्धतीने स्वयंपाक केला होता, कशा पद्धतीने बाहेर इथे खिचडी बनवली होती आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याला इथे आठवतात. तेव्हाच इथे भावना म्हणत असते, हे बघा सिद्धिराज, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही एका अशा मुलीशी लग्न केलेलं आहे ज्या मुलीच्या पत्रिकेमध्ये दोष आहे. आणि तेव्हा सिद्धिराज म्हणत असतो, हे बघा, पत्रिकेत दोष तुमच्या नाही आहे. ह्या लोकांना ह्या गोष्टी इथे समजायला पाहिजेत, पण ती लोक इथे समजून घेतच नाही आहेत. खरं सांगू का, जेव्हा मी तुमच्यासोबत लग्न केलं तेव्हा मला असं वाटलं होतं की मी तुम्हाला खूप सुखात ठेवेन. पण पहिल्या दिवसापासून माझ्या घरच्यांनी तुम्हाला फक्त आणि फक्त इथे त्रासच दिलेला आहे, टोमणे मारलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी सिद्धिराज भावनाला बोलत असतो. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला आनंदीची खोली आवरत असते. तेवढ्यातच आनंदी तिथे येते आणि म्हणत असते, विना मामी, मला भावनाईला बोलायचं आहे, मला व्हिडिओ कॉल लावून देशील? तेव्हाच विना म्हणत असते, अगं पण ती आत्ता कामामध्ये असेल ना. तेव्हा ती म्हणते, नाही, तरीसुद्धा मला तिला बोलायचं आहे. असं म्हणूनच आता विना म्हणते, बरं ठीक आहे, इथे वरती बस. आणि असं म्हणून ती तिला वरती बेडवरती बसवते आणि तेव्हाच तिला आता इथे व्हिडिओ कॉल करत असते. इकडे पुन्हा सिद्धिराज आणि भावनाने एकदा नव्याने पुन्हा संसार थाटलेला असतो आणि त्यासोबतच दगडं मांडलेले असतात, चूल मांडलेली असते आणि तेवढ्यात आनंदीचा फोन आलेला असतो. आता सिद्धिराज अगदीच हटके स्टाईलने
चुलीला जाळ घालण्याचं काम करत असतो आणि भावना अन्न शिजवण्याचं काम करत असते. आता आनंदीचा कॉल आल्याच्यानंतर आनंदी आणि त्याचबरोबर भावना दोघे एकमेकींशी गप्पा मारत असतात. अगं पण तू बाहेर काय करतेस आणि हा सगळा धूर कशाचा आहे? तेव्हाच भावना म्हणते, हे बघ आता आम्ही इथे बाहेर स्वयंपाक बनवत आहोत आणि इथे विना वाकूनच पाहत असते. आणि तेव्हाच विनाच्या लक्षात येतं की म्हणजे ह्या दोघांना आतापर्यंत घरामध्ये एंट्री नाही आहे आणि तेव्हाच आम्ही चुलीवरती जेवण बनवतोय, कसं वाटतंय तुला? तेव्हाच इथे आनंदी म्हणत असते, अरे वा, तू चुलीवरती जेवण बनवतेस आणि हे तर आपण कधी कुठे बाहेर गेलो जंगलामध्ये वगैरे गेलो तर तिथेच बनवतात ना, मग तू इथे कशी बनवतेस बरं? असं ती बोलते. आणि तेव्हाच विना म्हणत असते, म्हणजेच गाडेपाटलांनी भावनाला आत्तापर्यंत घरामध्ये घेतलं नाही आणि तिला जेवायला सुद्धा देत नाहीत आणि हे सगळं असं चाललेलं आहे. त्याचबरोबर विनाच्या डोक्यामध्ये खूप काही विचार येत असतात. भावनाला किती काही गोष्टी इथे सहन कराव्या लागत असतील, हाच विचार तिच्या मनामध्ये येत असतो. इथे आनंदी आणि भावना मस्त गप्पा छान मारत असतात. तर इकडे दुसऱ्या बाजूला सिद्धिराज आणि भावना जी खरं सांगू का, भावना मॅडमच्या हातचं जेवायला काही मजाच और आहे आणि तुम्ही भावना मॅडमने घातलेली चूल इथे मोडलेली आहे, त्यामुळे त्यांचा अपमान तर झालेलाच आहे ना. मग अपमान झाला तर त्या बदल्यात काय करायचं असतं? सेवा, हो की नाही? काय पटतंय ना आजी तुला? असं म्हणूनच आता सिद्धिराज बाहेरून एक खुर्ची घेऊन येतो आणि ती हॉलमध्ये खुर्ची मांडत असतो. तेव्हा सगळेजण रागाने बघत असतात. आता हा नेमकं काय करणार आहे असाच विचार सगळ्यांच्या मनामध्ये येतो. आणि तेव्हाच तो म्हणत असतो, आता सेवा तर करावीच लागणार आहे ना, कारण तुम्हाला जर भावना मॅडमचं काहीच जर जमत नसेल तर मला सेवा करावीच लागणार आहे ना. आणि कुठलीही चूक, कुठलंही काहीही असो, तुम्ही तो अपमान केला म्हणजेच मला त्या बदल्यामध्ये भावना मॅडमची एक सेवा करावीच लागणार आहे. चला भावना मॅडम, तुम्ही या खुर्चीवर बसा. तेव्हाच भावना म्हणते, सिद्धिराज तुम्ही काय करताय, प्लीज जरा शांत हो ना. तेव्हा सिद्धिराज म्हणत असतो, भावना मॅडम मी सांगतोय तसं करा ना, तुम्ही अजिबात काळजी करू नका. चला या बरं पटकन ह्या खुर्चीवरती येऊन बसा. आता भावनाकडे दुसरा पर्याय शिल्लक राहिलेला नसतो. ती मस्त दोघांनी जेवणावर ताव मारल्याच्या नंतर तिथे ठेवलेल्या खुर्चीवरती ती येऊन बसते आणि खुर्चीवर येऊन बसल्याबरोबरच आता सिद्धिराज काय करतो तर प्रेक्षकांनो, सिद्धिराजने इथे आता तेलाची बॉटल आणलेली असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला लक्ष्मी तिच्या खोलीमध्ये असते आणि ती खूप विचार करत असते. तेवढ्यातच तिथे संतोष येतो. अजिबात मला असं वाटलं नव्हतं ही दोघं पैसे घेण्यासाठी एवढ्या खालच्या थराला जाईल, पण मी असं अजिबात करणार नाही. तू मला सांग, आपण दोघं जण मिळून त्यांना चांगला धडा शिकू. खरं सांगू काही, मला सुद्धा पैशाची गरज आहे. एक बघ, पॉलिसी आहे, त्याचबरोबर वरच्या शाळेची फी भरायची आहे. आता वरच्या शाळेचा एवढा खर्च झालेला आहे, माहीत नाही तुम्ही लोकांनी आम्हाला तिघांना एवढं कसं चांगलं सांभाळलं, एवढे सगळे शिक्षण केले, एवढं सगळं कसं केलं कळत नाही. पण आता बघ ना, मला वरचंच एकट्याला झेपत नाही आहे. प्रीमियम आहे, त्याचबरोबर पॉलिसी आहे आणि वरच्या शाळेची फी आहे. मला सुद्धा 5 लाख रुपयांची गरज आहे. पण मी नाही, अशा पद्धतीने मी तुझ्याकडून कधीच पैसे घेणार नाही. आणि मी जर म्हटलं मला पैशांची गरज आहे तर तू मला लगेचच मदत करशील की नाही? हे लोकांसारखं नाही मी अजिबातच करणार. करशील ना मला तू मदत आई? आणि तेव्हाच आता लक्ष्मी काहीच बोलत नसते. इकडे विना दाराशी उभं राहून ह्याचं सगळं काही ऐकत असते. आई सांग ना, करशील ना तू मला मदत? आणि तेव्हाच ती म्हणत असते, हे बघ आत्ताच्या आता इथून निघून जा. तेव्हा तो म्हणतो, का काय करायचंय? अगं अरे मला काम आहे, तू निघून जा. काय करायचं आहे? कसलं काम आहे? पैसे मोजायचे आहेत का कसले? काही काम आहे का? बोल ना, कसलं काम आहे? पैसे मोजायचे असतील तर मी तुला पैसे मोजू लागतो. बोल ना, काय काम आहे? असं म्हटल्याच्या नंतर लक्ष्मी त्याला म्हणते, चल आत्ताच्या आत्ता इथून बाहेर हो. हो म्हटलं ना बाहेर, आत्ताच्या आत्ता बाहेर हो, मला कसलीही मदत नाही. अगं आई पण असं काय करतेस? प्लीज माझं ऐकून तरी घे, मला मदत तरी करू दे. पण ती म्हणत असते, नाही म्हटलं ना, चल 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 हो बाहेर. असं म्हणूनच आता संतोषला ती बाहेर हकलत असते आणि बाहेर हकलल्याच्या नंतर तोंडावरच दार बंद करते. इकडे आपला फिल्मी स्टाईलने जो काही सिद्धिराज आहे तो तेल करून तेल मालिश असं करूनच तेलाची बॉटल घेऊन आलेला असतो. आणि तेव्हाच इथे भावना म्हणत असते, सिद्धिराज तुम्ही हे काय करताय, काय चाललेलं आहे? तेव्हाच आता तो म्हणत असतो, काय करतोय म्हणजे काय, सेवा करायची आहे, मी तर आता जोरू का गुलाम आहे. तर इकडे जवळपास आता लक्ष्मीने संतोषला हकलूनच लावलेलं असतं. आता भावनाला खूप जास्त अवघडल्यासारखं होतं असतं. ती म्हणत असते, प्लीज असं काही करू नका ना सिद्धिराज. आणि तो म्हणत असतो, हे बघा अजिबातच नाही, मला सेवा करायची आहे ना, मला सेवा करू द्यात. भावना म्हणत असते, प्लीज सिद्धिराज नका असं करू. तो हातावर तेल ओतून घेतो आणि म्हणत असतो, भावना मॅम प्लीज थोडेसे पाय पुढे करा ना, करा तर तुम्ही, मला तुमची सेवा करू द्यात. आणि तेव्हाच आता लगेचच तो हातावर घेतलेलं जे तेल आहे तो तिच्या पायाला लावणार असतो. तेवढ्यातच इकडे आजी जोरातच ओरडते आणि म्हणत असते, सिद्धू काय चाललंय हे?
सिद्धू आत्ताच्या आत्ता हात मागे घे, आत्ताच्या आत्ता हात मागे घे म्हणते ना आणि लगेचच तिथे असलेली तेलाच्या बाटलीला आजीने लाथ मारलेली असते आणि ते तेल सगळं काही सांडलेलं असतं. त्यावर सिद्धिराज लगेच म्हणत असतो, "अगं आजी, तू हे काय केलंयस? तू तेल सांडवलं आहेस म्हणजे अजून एक चूक केलीस, अजून एक अपमान केलेला आहेस. म्हणजेच तुझ्या लक्षात येते का मला अजून सेवा करावी लागणार आहे. म्हणजे एक चूक आणि त्याबरोबर एक अपमान म्हणजे एक सेवा म्हणजे आता डबल सेवा करावी लागणार आहे. आता तर फक्त मी इथे पायाला मालिश लावून देत होतो आणि त्यानंतर मला काय करावं लागणार आहे?" म्हणतो, "भावना मॅडम तुमचे चप्पल द्या. मला त्याला पॉलिश करून द्यावी लागणार आहे." ना म्हणत असते, "सिद्धिराज प्लीज हे तुम्ही काय करताय?" तेव्हा तो म्हणतो, "अहो असं काही नाही आहे. ते अपमान करतायत, मी तुमची सेवा करतोय." आणि तेव्हा आजी खूप जास्त किरकिर करत असतात. त्या म्हणत असतात, "अरे तुमची तोंड शिवली का? काय तुमचा पोरगा आहे? काय थेरं चाललेली आहे ती?" तेव्हाच आता तो म्हणत असतो, "आजी 1 मिनिट. आणखी एक अपमान, आणखी सेवा. अरे मला हा तर बोलूच देत नाहीये." तेव्हाच आता सिद्धूची आई म्हणत असते, "सिद्धिराज." पण तेव्हा तो म्हणत असतो, "कोणाच्याही तोंडून निघालेला शब्द हा अपमानाचा आहे. शेवटी मी मूर्ख मुलगा आहे ना." तर प्रेक्षकांनो पाहत राहा लक्ष्मी निवास.